मिनूचा जलप्रवास. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायची. माशांच्या समूहात राहायची मिनू मासळी. मिनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. छोटीशी पण खूपच मोहक. रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मिनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मिनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मिनू विचारी. मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. मिनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर. आनंदाने तिने टुणकून उडीच मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मिनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मिनूही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मिनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र? समुद्र म्हणतात तो आला की बापरे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे. नजरसुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मिनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती, नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मिनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान छान रंग होते त्यांचे. म्हणजे मिनूचे कधीपासूनचे जे स्वप्न होते समुद्र बघण्याचे, ते एक दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे शक्य झाले आणि मिनू जी आहे ती समुद्रात येऊन पोहोचली. पुढे बघूया. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मिनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मिनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मिनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? मी इथेच राहतो, ते म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत, ते वेगळे. मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलांवर संकट उभी आहेत. बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे? तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागं सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का. समुद्राच्या तळाशी बसलेल्या कासवदादाशी मिनूची गट्टी जमली व तिथे ती अशा प्रकारे गप्पा मारत होती. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मासाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून
पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला असाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. इतक्यात त्याच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. त्याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाहीत. याला 6 तर कधी 8 पायही असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्यांचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. आता तू माझ्याबरोबर चल. आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेच गंमत बघायला. अशा प्रकारे कासवदादांनी समुद्रातील शिंपले, मोती, खेकडा यांच्याबद्दल मीनूला माहिती दिली व आता तळाशी वेगवेगळे मासे दाखवण्यासाठी जाण्यासाठी विचारत आहे. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचंय. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासवदादा, चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं, मी येतो. तू मात्र आता घरीच जा हं. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. अशा प्रकारे कासवदादाच्या सोबत मीनूचा जलप्रवास संपला.